काही प्रॉब्लेम नाही. हा हॅलो हॅलो माईक टेस्ट. हॅलो माईक टेस्ट. हॅलो 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 हॅलो. रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की शांतता राखावी. आता दुसरा अंक लवकरच सुरू करीत आहोत. चांदणे कुशीत जाशी. एक 2-3 मिनिटात मी दुसऱ्या अंकाला सुरुवात करीत आहोत. धन्यवाद. चला सगळ्यांनी या इकडे. कास्ट कास्ट. हां सर. हां सर. पहिला अंक कसा तरी झालाय, म्हणजे मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. 4-5 वेळा डिस्टर्बन्स आला, पण आपण 2.5 महिने तालीम केलेली आहे, कळलं. आता मला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे इकडे. गौऱ्या. हो सर. हो फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे इकडे. लक्षात आलं. हो. सुरू करतोय आपण. येस सर. ओके सर ते फील काय फील. लेखकाने कंसात लिहिलं ना, काय? मी असा लाल बुंद होऊन येतो म्हणून. हां. तर मी इथं 4 वेळा व्यंगेतनं स्वतःच्या कानाखाली मारून घेतली. गाल दुखायला येतात माझे. तर मला फील येत नाही सर. तू कधीपासून लेखकांना सिरियसली घ्यायला लागलास रे. आणि लेखकांनी जी कंसाच्या आधी वाक्य लिहिली आहेत त्याच्यावर कर ना कॉन्सन्ट्रेट. तिथे माहिती का कंसातला कॉन्सन्ट्रेट त्याचे काय. तुला अजून फील येत नाहीये. सर फीलसाठी ओके आला फील. फील. ओके आला. लालबंद झालं. हो, हो. चलो चला एंट्री जा. Yes, sir. कम ऑन यार. वी कॅन डू इट यार. चलो Yes, करते sir. करते. Yes, sir. ओके थांब रे. सुरू दे. सादर करत आहोत अंक दुसरा आणि शेवटचा. चांदणे कुशीत जाशी. चांदणे कुशीत जाशी. समीर 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 समीर. मालिनी तू आता इथे कशी. मालिनी आज तुझा वाढदिवस आहे. आपण आज संध्याकाळी भेटणार होतो एकमेकांना. हा तू आपण केक सुद्धा ऑर्डर केलाय ना. मग आता एवढ्या लवकर कशी आलीस तू. लवकर नाही समीर, आता उशीर झालाय सगळ्यालाच. म्हणजे समीर माझ्या नवऱ्याला कळलंय आपलं अफेअर. अफेअर म्हणू नकोस गप. घाव पडतात काळजावर. आपलं प्रेम आहे ना ग. समीर प्रेम आहे ते फक्त आपल्यासाठी, पण या जगासाठी अफेअरच आहे ना. समीर लग्न झालंय माझं. लग्नाची बायको आहे मी कोणाची तरी. समीर मालिनी. समीर तो आला. कोण आला? माझा नवरा राघवेंद्र. समीर राघवेंद्र थांब. समीर, मी कुठे- काळजी करू नकोस. कुठे मी बघतो. जाऊ? तू तिथे लप मागे. समीर. मी बघतो. काळजी करू नकोस तू. आय लव्ह यू. मालिनी. माझी बायको कुठे आहे? कोणाची बायको मालिनी कुठे आहे? कोण आहेस तू. तुला माहित नाही मी कोण आहे? नाही तुला माहित नाही? नाही. आता ओळखशील. लवकर सांग माझी बायको कुठे आहे? चाकू मला माहित नाहीये. मला माहित आहे ती इथं झाली म्हणून. चाकू लांब ठेव. लवकर सांग. मला माहित नाही. नाहीतर मी तुझा खून करीन. नाही. लवकर सांग माझी बायको कुठे आहे? मालिनी. एक मिनिट. लवकर सांग नाहीतर मी तुझा थांबा. खून- एक मिनिट थांबा जरा. एक जरा थांबा जरा. काय? एकच मिनिट सर. अरे नाटक सुरू आहे ना. नमस्कार. प्रशांत गणपुले राहणार पेढे परशुराम यांच्याकडनं आपल्या मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. मंडळ त्यांचा आभार आहे. हो. आज आपल्याकडे हा कार्यक्रम आहे. आपल्या मंडळाचा हा 60वं वर्ष आहे. आणि हॅलो ऐकू येत आहे. हो. आपला कार्यक्रम रंगलाय. आपण मुंबईवरनं एवढं मोठं नाटक बोलवलंय आणि त्यांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजवू शकतो म्हणजे. आणि मी त्या सगळ्यांचा आभार मानतो. इकडे आले चला, लवकर नाटक आणि त्यांना नाटक सुरू करायची विनंती करतो. प्रशांत गणपुले राहणार पेढे परशुराम. झालं. धन्यवाद आहे. चला. आता करा तुम्ही इकडे होता. अरे मला माहिती आहे. नाही, करा तुम्ही इकडे. ओके तुम्ही मला हे सांगू. परत करा. हा बाय. तुम्ही तिकडे. मी इथे. सर. नाही. तुम्ही कुठे मागे. तुम्ही खाली जा. मी नाटकात नाही आहे. मलाच काय सांगताय. मीच तुम्हाला सांगणार आहे ते. बाहेर वा. इथे नाही आहेत तुम्ही. बाहेर वा. आणि एक मिनिट लक्षात घ्या. काय? तुम्ही हे मी अगदी मनापासून सांगतोय. हे सारखं आता डिस्टर्ब करायला येऊ नका. पहिल्या अंकाची तुम्ही
हसू नका, हसण्यासारखं नाही आहे पण मी पुन्हा येईन. कारण नाही. मी यांचा कार्यकर्ता, मला काम करायला लागतात. कार्यकर्ता असू दे कार्यकर्ता. मी तिकडे थांबतो. मला परत सगळं करायला लागतं. मी ये. एकटाच करतो. ये. नाही ओके पण चांगलं करताय. हा? हो चांगलं. आणि येस 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 प्लीज प्लीज. झालं काही 6 वाजता पाणी येणार आहे ते लक्षात ठेवा. अरे नका नाही करतो. झालंय त्याच्या पुढे सुरू करूया. गौऱ्या कॉन्सन्ट्रेट. ओके सर. चल रेडी. काय सर ते फील आला फिर रेडी रेडी सर रेडी. काय पद्धती आहे त्या. चल रेडी. थांब खाली हे काय हा सर सर लपले. चल मालिनी थांब लप. मालिनी ए, माझी ए, बायको कुठे आहे? कोण तू कोण आहेस? मी कोण आहे? हा. तुला माहित ना मी कोण नाही आहे? मला माहिती. आता कळेल तुला मी कोण आहे. माझी ऐक माझं. बायको कुठे आहे? माझा ऐक आपण माझी बसू बायको कुठे आहे? आपण बोलूया. मी तुझा खून करीन. लवकर सांग माझी बायको कुठे आहे? हे लांब. मालिनी! या बावले! हे लांब कर. या हे फोन बावले! कर. या बावले! अरे कोण आला रे, कोण आला? भाऊशिवाय आहेच कोण? भाऊशिवाय आहेच कोण? कोण आला रे, कोण आला? कोण आला रे, कोण आला? आज आपल्याकडे भाऊ आले, त्यांचं मी स्वागत करतो. भाऊ मी पाया पडतो. नाही, असू दे, भोजने असू दे. ए, फेटा आणा रे, फेटा. ए, फेटा आणा ना, पटकन फेटा आणा. भाऊ, इकडे घ्या. भोजने असू दे. नाही घ्या भाऊ. भोजने असू दे. असू- भाऊ फोटो काढ. एक नंबर भाऊ. अहो, भोजने आहे बघा, हे आमचे सत्कार होत राहणार. सर्वात सत्कार महत्वाचा आधी आहे पाहुण्यांचा. हो पाहुण्यांसाठी फेटा आणा. पाहुण्यांसाठी फेटा आणा. पाहुण्यांसाठी फेटा आणा. पाहुण्यांसाठी फेटा आणा. भोजने तेच सांगतोय, पाहुण्यांसाठी फेटा आणा. मला रिपीट नका करू. पाहुण्या त्यांचा सत्कार झाला पाहिजे. झालं, फेटा आणा ना, पाहुण्यांसाठी फेटा आणा. ऐका सत्कार नको. ऐका नाटक सुरू आहे. नाटकानंतर आपण सत्कार करू. अहो असं कसं दादा, आमचा मंडळाचा फेटा, मानाचा फेटा आहे. नाही बरोबर आहे. मानाचा फेटा आहे तो. मला सांगतो, आज घातला ना फेटा, उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत उतरवायचा नसतो. सकाळी 7 वाजेपर्यंत उतरायचं नसतो. मी बहिरा आहे का? मला ऐकू येत नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगितली का सांगतो. ऐका ना. अहो हे ऐका, मी नाही घालू शकत. फेटा तर आला पाहिजे. 7 वाजेपर्यंत नाही काढायचा म्हणजे मी नाटक सुरू आहे ना. नाटकात तर काढावं लागेल ना मला. त्याला काय होतंय, आम्ही खाली बघू ना, हे वरचं सोडून द्यायचं. त्यात- अरे मुद्दा तो नाहीये. हा, थांब. मी जर फोटो काढ ना. फोटो काढ, फोटो काढ त्यांचा. फोटो काढ ना. इथं भाऊ. हा, इकडे अरे हे नीट करा ना जरा तुम्ही. मोबाईल कुठला आहे तुझा? भोजने तू साईड फोटो काढला मी बाजूला झाला तर होईल ना फोटो. भाऊच्या मध्ये कटे हा भाऊ इकडे बघा काय आहे भाऊ स्माइल हा नाटकात जर सीन आला भाऊ फोटो मी जर थांबा ना, असं थांबा या तुम्ही. तुम्ही. ते वरचं काढा, फेटा घालायचा आहे. साहेब ओरिजिनल आहे. अहो बापरे, हे खरं आहे. हा. अरे. जे नट असतात त्यांचं ओरिजिनल असतं. माझं मी नट नाही. मी नट आहे. मी नट आहे. माझं पण ओरिजिनल आहे. 2 वेगळ्या प्रकारचे नट असतात. एकाचं ओरिजिनल असतं, एकाचं नसतं ओरिजिनल. हे फेटा घे रे. अरे नका ऐका ना. असू द्या, आमच्या मंडळाचा सीन जर असा असेल, मी घरी एकटा बसलो तर एकटा फेटा घालून का बसू मी? प्रेक्षक काय म्हणतील ना, कारण नसताना फेटा घालून बसलोय असं होईल ना. मंडळाचा फेटा आहे माझा. अरे पण या इकडे. तो जर मला मारायला येणार आहे, तो पण फेटा घालून काय येईल? मला ह्याचा पण काहीतरी विचार. या इकडे. अरे नाटकाचं काहीतरी लेखक म्हणून काहीतरी फोटो काढ, फोटो काढ. फेटा तर घालू द्या नाही काढते. नाही काढा. भाऊंचा फोटो काढ. व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यामध्ये. हे गळ्याचा फोटो तर काढ द्या साईड काढ तू फोटो काढ. हे- बाजूला आहे मी. साहेब, ऐका ना गळ्याचं हे स्माइल इकडे हा भाऊ चांगलं आला. वाटतं पण. हा, आला 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 चल चल आता बस झालं. हा, भाऊ 2 शब्द बोला ना तुम्ही. बोलूया ना. या ना. काय? ऐका नाटक सुरू आहे. आपण नंतर भाऊ बसणार आहेत ना नाटकाला. आपण नाही नंतर नाही, बसणार. हे लोक इथे खोळंबले. हे काय, भाऊंचे 2 शब्द ऐकायचे की नाही? नाही नाही का बोल. मी चुकतो मग भाऊ मला ओरडतात. नाही, मी नाही, चुकलो. ठीक आहे, ठीक आहे. नाही हा, हे भाऊंचे 2 शब्द ऐकायचे की नाही? अरे पण हे गरज आहे. 2 शब्द. बोलले 2 शब्द
शब्द म्हणजे केवढं बोलले भाऊ भाऊ कमाल आहेस पण सॉरी तुमच्या एवढं जमत नाही पण नाही. आम्हाला पण कॉमेडी जमते की नाही कॉमेंट्री जमते की नाही मला सांगू तुमच्यात आणि आमच्यात एक कॉमन गोष्ट आहे कॉमन गोष्ट या बोल तुझा बोलतोय ना भोजने बोलू दे की मध्ये मध्ये काय मध्ये 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 रिपीट चाललंय तुमचा भाऊ ओरडतात, कळतं भाऊ तुम्ही अख्खी सिच्युएशनची वाट लावता कळतं का सांगितलं कुणी असतं का बस का बस मला हो आपल्या दोघांमध्ये म्हणजे नेता अभिनेता एक गोष्ट कॉमन आहे कॉमन आहे सांगा कोणती कोणती? बघा आता भोज बघा आता नेता अभिनेता लोकनेता अभिनेता नेता नेता मला नेता का मला नेता काय मला नेता 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 मला नेता मी चुकलो नाही भोजने आमचे नेता कार्यकर्ते नेता मला नेता आमचे भोजने कार्यकर्ते काय करताय कसा वाटला नेता का मला कसा वाटला हा चला मग तुम्ही नेता नाही हो नाही बाबा आमचं पॉलिटिक्स बरं हा. आहे तुम्हाला म्हणतो लॉकडाऊन मध्ये आमचं पॉलिटिक्स चालू चालू होतं होतं. यांचं नाटक बंद होतं एक मिनिट नाटक बंद होतं ही हसण्याची गोष्ट नाही आहे नाही नाही अत्यंत गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे आपला हा सांस्कृतिक ठेवा आहे तो बंद होता ना याची लाज बाळगली पाहिजे नाही नाही Just सांगतोय मी. नाही नाही साहेब आम्ही भोजने आपले लॉकडाऊन नाटक कोणी ठेवायला सांगितलंय कोणी ठेवायला सांगितलं? मी ठेवायला सांगितलं ना विचारताय काय मी सांगत ना मी नाटक ठेवायला सांगितलंय यांनी ऐकलं नाटक ऐकलं ठेवायला ऐकलं ऐकलं सांगितलं. ऐकलं यांचं ऐकलं नाही नाही, ठीक आहे पण तुम्ही आता जर गेलात तर कारण लोक खोळंबली आहेत ना पटकन जरा जा आम्ही लोक खोळ लोक खोळंबली आहेत ए नाटक चालू करा नाटक चालू ए, चा- ऐ, निघ निघ तू निघ कळतंय मला हसू नका रे. हो, काय काय बंद करताय. ते अण्णा येतील अण्णा का? अण्णा आलं की ते थांबत नाही लगेच कळवायचं मला मी इथंच बसलोय हा लगेच. चला पण चार भाऊ वेळ नाटक थांबलं काय तुम्ही इथं बसा ना तुम्ही हे पण चालते त्याला काय होतंय अहो, इकडे कुठे बसताय प्रॉपर्टी आहे ही. अरे काय दादा या इकडे हा 12 बिल्डिंगी दिसतायत का हा दिसतंय. आपली प्रॉपर्टी अरे नाही कुठल्या गच्चीवर तालीम करायची आपल्याला अरे सांगा नाही मुद्दा नाही तुमची 12-24 असतील पण ही नाटकाची अहो दादा घर आहे ना ते नाटकाची प्रॉपर्टी आहे ना ही. नाटकाच्या प्रॉपर्टीत जर आपण एखादा सीन करत असू नाटकात जर असं लिहिलेलं असेल मी एकटा आहे याचा अर्थ मी एकटा आहे तुम्ही कसे असाल मध्ये नाही का नाही, I just बरोबर want to- आहे. हे भोजने बोलतात ते बरोबर मी कुठेतरी खाली जाणार अण्णा येणार अण्णांना उशीर झाला चालत आणि मला कसं जाऊन नाटक बघायला पण मिळेल मी काय नाही करत तुम्ही करा चालू अरे पण हे ते अशी काय नाही करत तिथे बस बरं असू दे बसू दे ए. भाऊ हा. चहा सांगू सांगा तुम्ही आधी जा तिकडे जा जाऊ तिकडे अरे नाटक सुरू करू दे ना हे काय चाललंय चहावर जा ना तू ए, बाबा बने. अरे जा ना यार तू भोजने इकडे या. इथं बसूया या. भाऊ इथं आहे आम्ही ए, भाऊ ह्या माणसाला सांगा तो चष्मा घातलेला मला अजिबात आवडलं नाही आमचे भोजने जुने कार्यकर्ते अरे जुने असले तरी 2-2 वेळा बोलायचं का असू दे, चालू कर चालू कर उशीर करू नका ए नाटक. चल रे चल अरे यार चला हे चालेल या तिथून ये तुझ्या आलायच इथे तिथून एंट्री वाचून घे हा हे घे फील अजून फील येत नाही लाल बुंद पाहिजे चेहरा चालले हा समोर रेडे मालिनी तुला तुला मालिनी अरे नाटकातला तो अरे नाटकातला कॅरेक्टर ते भाऊ ना काय नाही बोलला काय बोललो घाल ना बाबा तू नाही तर तुम्ही ओरडलात पोरांना वाटलं माझ्यावर ओरडून या इकडे सॉरी अरे नाटकात काम करतो ना भाऊ त्या पोरांना सांगा ना लक्षात ठेवा. या इकडे नाही त्या पोरांचा गैरसमज दादा माफ सॉरी असं करू नका ना कोण माझ्या अंगावर भाऊच्या अंगावर कोण ओरडत नाही ना, पोरांचा गैरसमज झाला. गैरसमज ए, झाला. हा, तसं Sorry, नाही, हा. बोल तू बोल जा दुसरे ऐका ना भुजने ए मारलाय इथं स्टेजवर ज्याने ज्याने फेटा बांधलाय ते नटमंडळी आहे. त्यांना हात नाही लावायचं कळलं चला जा तिकडे जा त्यांना हात नाही लावणार भोजने जा तिकडे बसूया सॉरी दादा माफ करा पाहुणे म्हणून बोलवता असं करू नका ना पाहुणा आहे ना Sorry. चल मी इथूनच घे. आणि ए ओरडू नको रिस्क घेऊ नको इथूनच घे कंटिन्यू कर तू चल माझी बायको कुठे आहे मला माहित नाही तुला माहिती नाही तू कोण आहेस मी कोण आहे हा. तुला आता कळेल मी कोणाची आहे. ए लवकर सांग माझी बायको कुठे आहे लांब ठेव माझी ए, बायको कुठे आहे लवकर चाकू सांग लांब ठेव. नाहीतर- चाकू लांब ठेव. सांग, मी आता खून करीन सांग. मला माहित नाही ऐक ऐक मालिनी! लवकर सांग माझी बायको कुठे आहे ऐका ना लवकर दादा लवकर सांग ऐका ना ते काय स्टोरी काय नाटकाची सर
हा बायको कुठे हा लवकर मी तुझा खून कर. नाही नाही मला कळत नाही डायरेक्ट येऊन मारताना नाटकाची स्टोरी काय आहे? अरे तुम्ही बसा नाटक नाही, बघा काय- तुम्हाला कळेल ना स्टोरी काय काय झालं दादा मी अर्ध्यात ना आलोय ना तेव्हा मला माहिती नाही काय डायरेक्ट मारायला होतं ना मला कळणार का बसा स्टोरी सांगतो या बसा सांग. हिरो असतो हिरोईन असते नवरा बायको असतात ते नवरा कोण आहे? नवरा हा आहे हा नवरा आहे? हा नवरा आहे अरे दादा सॉरी हा पण कास्टिंग चुकलंय थोडं. हा नवरा नाही हा जास्तीत जास्त फुगेवाला वाटतोय. हरकत नाही हा अरे पण मला फुगेवालाच आहे मला हा, पाहिजे नवरा, फुगे. हा. कशाला हे करताय हा, तुम्ही मग कास्टिंग पुढे? आहे ना मी ते हा नवरा आहे तिचं त्या बायको आणि त्यांचा संसार असतो बरं. पण त्याच्या बायकोचं माझ्याशी अफेअर असतं मी प्रियकर आहे नाही हो सगळंच चुकलंय म्हणजे नाही. तुम्ही नाही प्रियकर म्हणजे तुम्ही जास्तीत कुल्फीवाले वाटता बाकी अरे मी तुम्हाला गोष्ट सांगतो ना नाही, तुमचं नाही, का तुम्ही तुमचे तुमचं- सजेशन्स का देताय असं नका ना देऊ सर हा मग स्टोरीचं काय पुढे हा काही नाही हे त्यांचं मग त्याला कळतं की आमच्या दोघांचं अफेअर आहे आणि तो चिडतो आणि मग पुढे होतं याच्या बायकोचं नाही तुमचं हा अफेअर आहे हे त्याला बायको कुठे आहे? आहे, बायको आहे हा कुठे आहे बायको कुठे लपली आहे ती लपली म्हणजे कुठे आहे? आहे, इकडे आहे इकडे आहेत का बघू दे कुठे हा, इकडे अरे ओ ताई साहेब ओ, या बाहेर या अरे ए बाहेर नका. कोणी नाही इथं. नाही, नाही. बाई माणूस आहे. अरे नाही सीन या बाहेर बाहेर. अरे या अरे तू इथं. बोल ना. अरे नाही कोणी नाही. काय खरी बात- मंडळात एवढा नटी आल्यात बाई माणूसाला सत्कार नाही होणार. अरे नाही, काय- सत्कारचा या, आहो. या इकडे या इकडे सत्कार व्हायला पाहिजे. ए, ते घ्या. सीन. बेटा घ्या. ए. ओ या कोणाला हाक मारतो माहिती आहे? कशाला बोलतो मारतो ना मी. गप ना. बोललो पटकन पण मला ओ माहिती ओ ओ सुभेदार वहिनी अहो तिकडे काय करता या इकडे या इकडे ताईवर या. ए, ए, वाला, ताई या. काय आलं, ए, या. ताई या, आल्या. या. अरे काय तिकडे बसला तोय अयो नाही नाही हो सांगायचं ना गाडीत नाही एकत्र आलो असतो बाई, आम्ही तुम्हाला हात दाखवला होता पण तुमचं लक्ष नव्हतं होय का माफ करा लक्ष नाही, नव्हतं नाही. इथं ताई साहेब आले त्यांचा सत्कार करायचा आहे सत्कार ओटी बिटी बरं ए दे फेटा दे ताई सर ऐका ना दाजी, काही दाजी, गरजच दाजी. नाही ताई बसा ना बसा फेटा आहे. हळदी कुंकवाचं ताट हळदी कुंकवाचं बाईला ताट ओटी आहे. भरायची ताई नाटक एक एक नाटक म्हणून आपण जेव्हा असू एक दे. एक नटराजाची मूर्ती असते ती पूर्ण फोटो काढ पूर्ण फोटो काढ पण. पूर्ण फोटो काढ आपल्याला लावायला लागतो नंतर पुरा फोटो इधर इधर. द्या इकडे द्या. आम्हाला पूर्ण फोटो ठेवायला लागतो मार्काशीला होता तुमला लांब का तिकडे सर याची नाटक फेट राहू दे राहू दे ए, फेटा घे. फेटा मंडळाचा माना अरे बाई नाटक ही पण कशी फेटे घालून कुठलं नाटक आहे हे नाही, आमच्या मंडळाचा तिचा मान- माझ्याशी अफेअर आहे म्हणून ही पण फेटे घालून तो पण फेटे घालून असं नसतं हो. दादा झालं झालं ना झालं समाधान झालं मी काय ओ, केलं ए, ओ, ताई, म्हणजे ओ, ताई ताई, म्हण- सुभेदार, कुठं आलात मी जाते ना बसते ना खालती इकडे कुठं किती वेळा वर या इकडे या बसा माझ्या बाजूला बसा या इथे ऐका ना हे ह्या पण इकडेच बसणार आहेत का हो त्याला काय होतंय अरे म्हणजे एकटा हिरो बसलाय काय अर्थ आहे या वाक्याला मला सांगा नाही, बघू. नाही, साहेब. ह्या पण बसल्यात मी कसं समजायचं असं बरोबर आहे काय ताई आता तिकडे प्रेक्षकांना महिला अध्यक्ष आहेत तिकडे बसणार बरं वाटतंय का बरं नाही आणि वाटत. परत ताईंच्या गुडघ्यांचा पण प्रॉब्लेम आहे खाली वर करा कसं जमतं? बरं ठीक आहे बसू दे बसू दे गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे ए याला मी खूप मारे ना मी याला. सगळं ह्याला थांबवा सगळं ए, मी एवढं मॅनेज केलं तुम्ही त्याला मॅनेज यांना पाठवतो मी ए, तुम्ही तिघांनी जा तिकडे तुम्ही तिघांनी आणि जा दोघं तिथं तिकडे. बसणार ताई नाही इथून हा चल ये तू तिथून जा हा रेडी बस खाली आता सर डायरेक्ट येऊ नका आता प्लीज येऊ ना ये नका टेन्शन तू मला आता मला नाटक पाहिजे सुरू करा यार मालिनी कुठे आहे मालिनी कुठे आहे बघितलं बोल कुठे मला मी कुठे मालिनी जाऊ दे कंटिन्यू कर हा. मालिनी कुठे आहे मला माहित नाही कोण मालिनी लवकर सांग मला माहित नाही कोण सरकारला आहेस तू. दिसत नाही मालिनी कुठे आहे हो, थोडं सरकारला सर दिसत नाही हे बघा सर इथे करू असं. असं कसं मागे होतंय रे सर ऐका ना मागे होईल. ये. असं करू हा, हे बरं आहे लोकांना हे बघू दे आमचं असं करू नाटक तुमच्याकडे बघून ताई- असं नाटक असतं हे नाही नाही, ताई थांबा. ताई साहेब अहो, हे असं नाटक असतं अहो हे नट गणरायाची पूजा करून आम्ही सुरू करतो तिसरी थांबा घंटा ना. असं नाटक असतं दादा ताईना माहिती नाही मी समजू इथून सुरू कर हा सर ते फील हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे. फुल पाहिजे घे. सुरू कर सुरू कर माझी बायको कुठे आहे हा माझी बायको कुठे आहे कोण आहेस तू कोण आहे मी
हे आता तुला कळेल मी कोण आहे. चाकवाट ठेव लवकर सांग माझी बायको कुठे आहे. चाकवाट ठेव लवकर सांग नाहीतर मी तुला फोन करीन. माझी चाकवाट. बायको कुठे आहे मला माहित नाही ऐक माझं. हे बघ ऐक. हा. लवकर सांग. मालिनी नाहीतर मी तुझा खून करीन. हे मग मला माहित नाही माझी बायको कुठे आहे. मला माहित नाही ऐक माझं. लवकर शेवटचा विचारतो. हा कोणाला आहे? भोजने. अरे तो नट आहे नाटकातला नट आहे तो. हा नट आहे हा. मी पोरांना काय सांगितलंय जे जे फेटा घालून आले ते नट आहेत. ह्यानं कुठे घातलाय? अरे पण हा आत्ता आला ना. हो भोजने फेटा घ्या. फेटा घ्या. अरे कुरिअर वाला आहे तो पण फेटा घालून कसा येईल यार. फेटा तर झाला असं कसं रे प्रत्येक जण सोसायटीतला फेटा घालून येतो कुठला नाटक आहे? अंडाचा मानाचा फेटा आहे हो. या इकडे हा हे काय नाटक आहे फोटो आता या ना आत करा. याचं आहे ना? हे तर आहे. हा, चला चालू करा. पोरो चला आत. बाबा तू ये बाहेरून ये परत. चांगलं आहे. चालू कर सर. सॉरी दादा पोरांना माहिती त्याला सांग त्याला कॉमेडी नाटक नाही सिरियस नाटक हसतोय मगत बसून. ए थांब 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 ए लांब कर मालिनी चाकू लांब कर. लवकर सांग नाहीतर मी तुझा खून करीन. लवकर सांग माझी बायको कुठे आहे. सांगतो मी शेवटचं विचारतोय माझी बायको कुठे आहे. लहानतो मी. चौगुले लवकर सांग. चौगुले अरे कुठं चाल अरे अरे राजस्थानी ये ना मागे काय आहे यार हे खरंच नाही यार. अरे हे काय आहे कुणा बघ ना जरा तुला दिसत नाही डोळे आहेत ते इकडे. डोळे कुठे असतात तुला दिसत नाही जातं कुठे ते. ये आता इथूनच आहे झालं आता हे मागे घे इथून यायचं कळलं तुला. चल घे चल घे, चल चल घे, चल. लवकर सांग माझी बायको कुठे आहे. हा. माझी बायको कुठे आहे. चौगुले हा. तुमचं पार्सल काय रे पार्सल. केक फॉर डिअर मालिनी. डिअर मालिनी. आता बोल ओळखत नाही म्हणून. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. ऐक माझं. आज माझ्या काय बायकोचा बोलला? वाढदिवस आहे. ताईंचं वा- ए, तू- ताई तुमचा वाढदिवस आहे. हा बाहेर या ताई बाहेर या. ताईने बाहेर या. हो, या बाहेर या. अरे हे ताईंचा बर्थडे. अरे, वाढदिवस नाही, ऐका, ते नाटकातलं पात्र आहे त्याचा वाढदिवस आहे. आमच्या मंडळात ताई आला त्यांचा बर्थडे सेलिब्रेट होणार ना. चला केक कापू. अरे नाटक म्हणून काही पद्धत असते की नाही? नाटकातलं आहे. अरे लांब मला तुम्ही सगळे. अरे मोठा केक कापा. मोठा केक कापा. वा 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 खूप व्यत्यय आले परंतु प्रयोग अतिशय रंगतदार झाला. वा वा मस्त. हा सरसिक सई. अप्रतिम परफॉर्मन्स होता. खरं सांगू खरा असा कुठेतरी आम्ही ऑडियन्स म्हणून नाटक बघायला आलोय आणि खरा प्रसंग घडतोय असं वाटत होतं आणि फार सुंदर वठवलं सगळ्यांनी. मला एक गोष्ट काय आवडली की एंट्रीज वेगवेगळ्या कॅरेक्टर्सच्या वेगवेगळ्या जागांमधून झाल्या. त्या कुठून झाल्या कळलं नाही आणि मजा आली त्यांनी जास्त. भोजने तुमचं जे कॅरेक्टर होतं ते कॅरेक्टर आयुष्यात काय करत असेल हा प्रश्न मला पडला. काय अप्रतिम बेरिंग पकडलं होतंस. आहेस तू यार एक्स फॅक्टर या मंचाचा. फार भारी आहेस तू. मी तुझी खूप मोठी फॅन आहे ओंकार. मस्त फार मस्त केलंस. आणि आता थिएटर्स नाट्यगृह उघडली पाहिजेत हे पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली त्याची. आणि आपल्याला किती तहान लागली नाटक पाहायची हेही नव्याने जाणवलं. सो माझी विनंती आहे की सगळे प्रोटोकॉल्स पाळून आपण नाट्यगृह पुन्हा एकदा लवकरात लवकर ओपन करूया. मस्त थँक्यू. सहमत आहे प्रसादा. पुण्याच्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सबद्दल बोलण्यासारखा हा परफॉर्मन्स नव्हताच. तो इतका जेल झाला होता, इतका प्रचंड जेल झाला होता की त्यात तर कोणाला वेगळं नाही काढू शकत. त्यामुळे तो नाटकाच्या खेळासारखाच रंगला आणि त्याचा प्रचंड आनंद मिळाला आम्हाला सगळ्यांनाच. प्रत्येकाची कॅरेक्टर्स फार अफलातून होती. अफलातून. फार मजा आली. वंडरफुल. वा बहार. वा 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 सुपर. थँक्यू सो मच गाईज. मंडळी दावणीला बांधलेला बैल आणि लग्नबंधनात अडकलेला नवरा दोघेही त्यातून सतत सुटण्याची धडपड करत असतात. बघूया आज अशीच एक अपयशी धडपड. आज डॉक्टरला काय ते दाखवूनच
वच्चे तू बोललीस म्हणून आलोय. मला डॉक्टरकडे येण्यात इंटरेस्ट नाहीये. काहीतरी एखादी गोळी घ्या आणि इथून निघायचं. मला आधीच सारखी माझ्या कानाशी कुरकुर नाही करायची. माझं डोकं दुखतंय, माझ्या पोटात दुखतंय म्हणून रात्रीचं चारा चारा सकाळी नुसतं फरा. डोकं कशानं दुखतंय मग तुमचं? डोकं दुखतंय त्याला वेगळं कारण आहे. काय कारण आहे? तो माझा एक मित्र आहे प्रभाकर मोरे नावाचा. त्यांचं काय? त्याने नवीन कविता संग्रह लिहिलाय. त्या कविता वाचला आणि डोकं धरलं. काय माहिती आता आलंय ना तर एकदम काय आहे ते चेक करूनच घ्या. वच्चे तुला डॉक्टरांचं माहिती नाही. वेडे नुसते लुटायचे धंदे करतात. आता घेतील मला ब्लड टेस्ट करायला लावतील, ऍडमिट करतील, एवढी महागडे औषधं देतील, बिल बनवतील. ह्यांचं काही भरोसा नाही. माझा ऐक, तू निघ इथून. चल. सरळ सरळ सांगा ना मला सुईची भीती वाटते म्हणून. हा वाटते भीती. मग वाटते ते ब्लड टेस्ट करताना माझ्या नसा एक तर सापडत नाहीत त्यांना. अशा सापडतील? एवढी गादी झाली पोटाची न चरबीची, नस कुठं तरी आत दबली गेली असल. वच्चा शानपणा करू नका. तुला मला नाही थांबायचं. तू निघ. नाही थांबायचं. मला नाही माझ्या थांबायचं. कानाची मला कुरकुर करायची डॉक्टरकडे नाही, उपचार माझ्या करायचे. तू पोटात नका दुखतंय तुझा म्हणून. आवाज इथे कानात जातं माझ्या. काय कानात जातो? वच्चा इथून निघ. मला नाही थांबायचं. मला म्हटलं. सांगायचं नाही, मला रडायचं औषधं नाही, घ्यायची माझ्या नाही. तू कुरकुर निघ. लावलेली तू असते. मला सांग. काही प्रॉब्लेम झालाय का? एनी प्रॉब्लेम? तोच प्रॉब्लेम आहे. रात्रीचा चारा चारा न सकाळी फरा फरा. वॉट? आपण कोण? आता डॉक्टरकडे काय कापूस पिंजून देणारा भेटणार आहे? डॉक्टरच भेटणार आहे ना? तो गल्यात काही नागोबा नाही आहे, तेच कोप आहे. कसं हे करू? एकीकडे काय सौंदर्य, एकीकडे काय आहे? नाही, तुम्ही मला सांगाल का कुणाला काय होतंय ते? हॅलो डॉक्टर. माय सेल्फ मिस्टर खांडेकर. हे माझे मिस्टर आहेत. यांना ना काय होतंय माहितीये का ताई? यांना ना सकाळचं आहे ना पोटात जरा दुखतंय, त्यांचं मधीच डोकं दुखतंय, त्यांना मधी छातीत दुखतंय. म्हणजे तसं काय मेजर काय नाही 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 आहे. एक मिनिट. कोण बोललं मेजर? नाही मेजर आहे. तुम्ही तर बोल- नाही नाही मेजर आहे. मी सांगतो डॉक्टर. ऍक्च्युली माझ्या ना छातीत दुखतं. नाईस हेअरस्टाईल. वॉट? म्हणजे हेअर डोक्यावर असतात. डोकं पण दुखतं, ओके, मध्येच कळ येते, पोटात दुखतं. ऑल राईट. मला वाटतं हे असं वारंवार होत आहे म्हटल्यावर काहीतरी ट्रीटमेंट केली पाहिजे. एम आय राईट डॉक्टर? या, दॅट्स करेक्ट. डॉक्टर संजना. माय गॉड, डॉक्टर संजना. या, नाईस नेम. मीन्स इट्स व्हेरी स्वीट अँड क्यूट अँड पॉझिटिव्ह नेम. थँक्यू सो माझं मच. नाव वच्ची. मला नाही बोलले आजपर्यंत सूट आणि कूट. काय हाय नावात काय वच्ची? काय याच्यात क्यूटनेस? जर गप ना, बोलतोय ना. डॉक्टर तुम्हाला नाही वाटत की असं उपचार केले पाहिजे? ऑफकोर्स ही इज ॲब्सोल्युटली राईट. Yes. आणि असं अंगावर काढणं अजिबात बरं नाही. Yes. तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा, मी तुम्हाला चेक करते. ओके, तुम्ही झोपा. झोपा. श्वास घ्या. ओके, नो प्रॉब्लेम. उठा. काय नाही काय घरचा बिचाना अंतरला इथं पसरून झोपताय ते ताणून. नाही नाही मॅम, इट्स नथिंग सिरियस. पोटात- म्हणजे तुम्हाला जे काही त्रास होत आहेत ना ते बेसिकली खूप साहजिक आहे तुम्हाला होणं. कारण तुमचं मुळात वजन थोडंसं जास्ती आहे आणि तुमचं BMI इंडेक्स जास्त असल्यामुळे हे सगळे सिम्पटम्स येणार. हा मीन्स मॅम ते वजनाचं काय झालंय थोडंसं रुटीन थोडं बिझी शेड्यूल्ड आहे ना. हो. तुमचा व्हॉट्सअप नंबर मिळेल? कशाला पाहिजे? कशाला पाहिजे म्हणजे? ते आता मला डायग्नोज करणार, मी त्यांना अपडेट देत आहे ना माझं कसं आहे, काय आहे, उपचार कसे चालले सांगावं लागेल नाही का? नाही, असा पर्सनल नंबर मी तुम्हाला नाही देऊ शकत. येऊ पण नका, मी पण नाही दिलाय अजून या. हाय मोबाईल आहे तुझ्याकडे? नाहीच आहे म्हणूनच नाही दिलाय.
कशाला शानपणा करतेस गप्प बस ना. नंबर बिंबर मागताय. हॉस्पिटलच्या फाईलवर तुम्हाला नंबर मिळेल हा. तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके नो प्रॉब्लेम. Okay, आणि Mr. वजनाचं बोलाल ना, मी आता सध्या जिम जरा अर्ध्यावर सोडली आहे म्हणून जॉईन. आता ती परत जॉईन केलं की वजन येईल माझं. कधी सुरू केली होती जिम? 1 जानेवारीला फी भरली आणि 5 जानेवारीला संपली यांची जिम. याला काय अर्ध्यातनं सोडणं बोलतात? हा? जरा शांत बस. ऍक्च्युली शी डझंट नो. म्हणजे लग्नाच्या आधी ना मी अडकलते इथंच अडकल. मी मागाठाने श्री होतो लग्नाच्या आधी. येस. कसले मागाटाने श्री? हे गच्चीवर उघडा उभा राहायचा ना हा माणूस, तेव्हा बायका सोडा साध्या चिमण्या पण नाही जवळ यायच्या यांच्या. त्या चिमण्या उडून जायच्या, चिवचिव नाही करायच्या, शिशी करून उडून जायच्या. उगाच काही यु नो बायको म्हणजे ना डायरेक्ट चेचा विषय अशीच आहे ती. काय बोलला? नाही, काय नाही. नाही दॅट्स फाईन. मी तुम्हाला थोडे ऍसिडिटीवरच्या गोळ्या देते. आ, देऊन तुम्ही टाका त्या काय. टॅबलेट्स घ्या हा. थ्राईज अ डे. ऑलराईट. या, त्याचं या. पोट दुखतंय ना. तुम्ही या गोळ्या घ्या. तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. हा, हा. आणि तुम्ही रात्री किती वाजता जेवता जनरली? 12 वाजता येतो हा माणूस घरी. रात्रीचं 3 वाजता फरसाण चरत बसतो ना, पापडी चरत बसतो. त्याला काय जेवणाचं तालमेल आहे? नो 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 मिस्टर खांडेकर, हे नाही चालणार. असं तुम्ही जर केलं तर तुमची ऍसिडिटी अजून वाढेल यु नो. या. आणि जागरण नाही, नाही. लवकर झोपायचं. लवकर okay? कसला झोपतोय हा माणूस? मोबाईलवर बायकांच्या रीला बघत बसतो. ते असं असं करून नाचतात त्या बायका, माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी. जरा- कमरा दाखवतात ना, काय काय ना, डोळे फाडून फाडून फुटून बाहेर येतील एक गप ना, दिवस या गप. माणसाचे डोळे. जीव जरा गप ना थोबड. मिस्टर खांडेकर, I'm sorry, I'm sorry. See, you need to change your lifestyle, all right? ओ या, ओ या. या आधी घरी या वेळेवर. तुम्ही या टॅबलेट्स घ्या. हा. यू विल बी व्हेरी व्हेरी वेल सून. ओके Yeah. मिस्टर खांडेकर. हा. ओके, थँक्यू सो मच. चला. म्हणजे झालं. थँक्यू. म्हणजे आता निघायचं, येस. हा चला. सोडून जायचं तुम्हाला, काय? म्हणजे झालं. ओ हां झालं. हां ॲक्च्युली डॉक्टर मला आता आठवलं. डॉक्टर म्हणजे हे ना, What? म्हणजे छाती दुखते ते सांगितलं तुम्ही. हां डॉक्टर मध्ये मध्ये डोकं पण खूप दुखतं माझं. ओके. खूप दुखतं डोकं. कधीपासून होतंय असं? मी सांगते, ते यांचा मित्र आहे ना मोरे भाऊजी, त्यांनी ते माग कुठला तरी काव्य संग्रह लिहला होता. त्याच्यामुळे नाही, ते नाही. ऐकून वाचून त्यांचं No, no, डोकं not- दुखायला. म्हणजे कविता वाचण्याचा पण छंद आहे म्हणजे तुम्हाला? कसला छंद? आता 2 दिवसापूर्वी अचानक या माणसाला छंद जडलाय कविता वाच. अचानक का? काय अचानक त्यांना कविता लिहायची हुक्की पण आली आहे ना. पण असं कसं मध्येच हुक्की वगैरे आली तुम्हाला? मी सांगते ना तुम्हाला, परवा त्या ओंकार भोजनेला त्याच्या कवितेसाठी 501 रुपये दिले ना प्रसाद ओंकारने. म्हणून लिहायचं या माणसाला पण. हे कारण खरं आहे. म्हणजे डॉक्टर तुम्हाला सांगतो, मी आणि समीर दादाने 4 लॅपटॉप भरून स्किट्स लिहिले तो. आणि हा 4 लाईन लिहिला आणि 501 रुपये घेऊन त्याला 501 दिले ना, त्याने शहाणपणा करून ह्याला दिले. त्या गाण्यातला ह्याचा ओका ठो ना, निर्लज्जारखे घेतले याने पैसे. सांगतो पॅकअप झाल्यावर ना समीर दादा खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडत होता. तिथे कंटेनर मध्ये गेलो, मोठे डोक्याला हात लावून बसलो. अशा मी सगळे विषय काढतो 500 ओंकार भोजनेला. खूप त्रास झाला मॅडम, खूप त्रास झाला. यू नो वॉट मिस्टर खांडेकर, तुमचा प्रॉब्लेम ऍसिडिटी नाहीये, जेलसी आहे, जेलसी. म्हणजे तुम्हाला म्हणायचं मी समीर दादा, मोठे सर, गोस्वामी सर भोजनेवर जळतो. ऑफकोर्स इट्स जस्ट जेलसी यू नो. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही चांगल्या सायकोलॉजिस्टकडे जा. हा जरा सायकल बिकल चालवली तर जरा पोट पण कमी होईल. शी सो ऐका इनोसेंट, हा? शी सो इनोसेंट. इनोसंट नाही, अडाणी आहे. काय बोलते कळतंय तुला? सायकलचं कुठून काढलंस मध्ये? मॅम, सायकोलॉजिस्ट म्हणजे मनोविश्लेषक. नका सांगू तिला हे तारा तारा, त्याच्यात तिला नाही करणार, तिला हे मनोविश्लेषक वगैरे. ओके, मी तुम्हाला औषधं दिली आहेत ती तुम्ही घ्या
युल बी फाईन सून ओके हा. थँक्यू सो मच म्हणजे झालं येस अहो चला डॉक्टर मला वाटतं माझं फुल बॉडी चेकअप करून घ्या तुम्ही. अहो पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण दिवस इथेच राहावं लागेल 2 दिवस थांबतो ना पूर्ण 2 दिवस थांबतो काय हरकत आहे 2 दिवस थांबतो ना हा? All right. तुम्ही मग- फक्त माझ्या जवळ थांबाल ना हा? म्हणजे चेक करायला जवळ थांबाल ना तुम्ही नाही नाही तुम्ही माझ्या अंडर ऑब्झर्वेशनच राहाल आणि आमच्याकडे खूप छान काळजी घेतली जाते है ना? म्हणजे मी पेशंटना अगदी मित्रांसारखं वागवतो सो डोंट यू वरी मिस्टर खांडेकर ए चल जा घरी जा आमचं झालंय निघ तू. आणि मी घरी जाऊन काय करू एकटी गोट्या खेळू हा? मी पण इथंच थांबणार आहे ऍडमिट होताव ना हा मग खावाचं काय आणि पिवाचं काय मग हा चड्ड्या नाही बनियन नाही काय बोलतेस त्यांच्या समोर चड्ड्या बनियान कुठून विषय काढतेय मग काय ते देतील ते गुंडाळणार आहे नुसतं वरून आतून काय घालणार आहे तीच उलटी पालटी करून घालणार आहे काय जरा खबर दॅट्स फाईन शी इज व्हेरी इनोसेंट नाही तर काय त्या माणसाला नुसती हावस आहे थांब आता मी काय बंड्याला करतेस तू फोन ए, करून सांगते तू जा ना हा. तू घरी जाऊन घेऊन ये हा. तू घरी जाऊन घेऊन ये. ऐक ना हा बंड्या आई एक काम कर बापसाचे ना तुझ्या चड्डीन बनियांचे 2 जोड ठेवा पिशवी अरे ती बाहेरची वाळलेलीला भोक पडलीये ती नको आणूस ती पाहुण्यांकडे जायला ती ठेवतो ना आपण पिवली पिशवी निल्या बांधाची ती घेऊन ये हा चल ऍक्च्युली इट्स नॉट भोका भोकाची इट्स डॉटेड न्यू फॅशन तिला कळत नाहीये ते ठीक आहे एक्सक्यूज मी हाय डॉक्टर संजना डॉक्टर पृथ्वी Hello. तुम्ही आलात Yes. तुम्ही उद्या येणार होतात ना हो पण कॉन्फरन्स लवकर आटपली सो मी पटकन फ्लाईट पकडली आणि आलो अमेझिंग अमेझिंग मीट मिस्टर खांडेकर Oh, hello. हे फुल बॉडी चेकअप साठी आलेत आपल्याकडे आणि ऍडमिट होत आहेत ही हॅड सम सिम्पटम्स लाईक यु नो चेस्ट पेन अँड हार्ट बर्न आय थिंक इट्स जस्ट मायनर सिम्पटम्स ऑफ हायपर ऍसिडिटी Okay. अदरवाइज ही इज फाईन आणि बाकी डिटेल्स मी तुम्हाला नंतर देईन इज दॅट फाईन Okay. चालेल 2 चड्ड्यान बनियांचे जोड पण सांगितले जर जास्तीचे दिवस थांबायचं असेल तर मी सकाळी येऊन पिलून जात जाईन डॉक्टर पृथ्वी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते ऑल राईट नो प्रॉब्लेम चालेल विल कॅच अप लेटर डॉक्टर नो प्रॉब्लेम या See you later. थँक्यू Bye. सी यू बाय सॉरी सॉरी या एक्सक्यूज मी त्यांना थोडं हा मिस्टर खांडेकर बसा सांगा काय होतं तुम्हाला या संजू कुठे गेली संजना डॉक्टर संजना कुठे गेली ॲक्च्युली काय झालंय मी 3 दिवस बाहेर होतो एका कॉन्फरन्ससाठी सो माझ्याऐवजी डॉक्टर संजना या माझ्या ज्युनियर आहेत त्या पेशंट चेक करत होत्या माझे आता मी आलोय तर मी चेक करेन प्लीज बसा सांगा काय होतंय म्हणजे त्यांना येणार नाही त्या नाही येणार मी चेक करेन तुम्हाला ॲडमिट करायचं आहे राईट म्हणजे तुम्ही थांबणार माझ्यावर हो मी थांबणार बॉडी चेकअप सुद्धा करायचं हा आहे ना? बॉडी चेकअप पण करायचा आहे त्याला. असेच हो ना मला सांगा काय होतंय तुम्हाला मला काय नाही झालं आय ओके मला काय नाही झालं नाही तुम्हाला त्रास होतोय ना नाही मला मी ओके चल बायको घरी चल. नाही आता मी सांगते यांना काय झालंय डॉक्टर तुम्ही एक काम करा यांची 2 बुबुल आहेत ना त्याच्या 2 इंजेक्शन खुपसा काय? कारण लेडीज बाई बघितली ना की यांची बुबुला हालतच नाही चिटकून बसतात तिथं. असं हा? असं नाही आहे असं नाहीये आता मला सगळी तुमची नियत कळली त्या बाईकडे बघून ह्या माणूस काय करतो माहितीये भाजीवाला जर भैया असेल ना तर 2 कांदे आणि 2 बटाटे उचलतो आणि 5 मिनिटात घरी येतो तेच जर एखादी बाई असेल ना तर 2 तास तिथंच रियांगालत बसतो तू शानपणा करू नका. मी आधी सांगतो वच्चे चेचिन तू चल घरी चल काय घरी तुला दाखवतो चल घरी तू काय दाखवताय मला नाही बघायचं मलाच काटाला आलाय तुम्हाला बघून टॉवेल लावून उघडा फिरतो हा माणूस मला दाखवतोय वच्चे. खूप छान परफॉर्म केलं खूप मजा आली बघूया असं असे काय म्हणतायत प्रसादा इतकी चिकणी डॉक्टर जर असेल तरी असं नाही वागायला पाहिजे प्रसाद तुझे वेगवेगळे अटेम्प्ट खूप लक्षात घेण्यासारखे आहेत त्या दिवशी समीर बरोबरच्या स्किटसाठी तू वेगळा आवाज लावला होतास आजही वेगळा आवाज लावला होतास सो इट्स ॲप्रिशिएबल म्हणजे मला खूप कौतुक वाटतं की प्रत्येक तू वेगवेगळा प्रयत्न करून बघतीयस आणि तो यशस्वीही होतोय Thank you. व्हेरी नाईस व्हेरी Thank you नाईस so much. पशा फॅन्टॅस्टिक ऑफ द रेकॉर्ड कॅरेक्टर होतं तुझं म्हणजे असं तू सहसा करत नाहीस कॅरेक्टर पण त्याच्यातही तुझं कन्व्हिक्शन फार मस्त होतं आणि ते कुठेही जास्त नाही झालं म्हणजे त्याच्यात एक गोडवा होता त्यामुळे ते खूप गोड वाटलं थ्रू आउट थँक्यू आता नमा फॅन्टॅस्टिक काय कॅरेक्टर आहे वच्ची बहुत अच्छी फार आवडलं मला फार आवडलं मजा आली खूप मजा आली थँक्यू मंडळी दादा
दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत याला आज प्रोमो मध्ये दिसण्याबरोबरच लागणार आहे आणखी एक लॉटरी. पण बघूया त्याला ती नक्की मिळतेय का. AB 422 422 41. रसिका 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 बाहेर आहे बाहेर आहे रसिका बाहेर आहे बाहेर आहे बाहेर काय झालं? हे वाच हे वाच 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 MH लॉटरी त्याच्या खालचा नंबर वाच नंबर चेक कर हा मी का? सांगतो तो ऐका बघा AB AB 422 422 414 414 143 1436 6 50 लाखाची लॉटरी लागली आपल्याला येस 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 तू म्हणायचीस ना मला हा तू म्हणायचीस ना की काय 4 वर्ष दर महिन्याला लॉटरी काढतोयस त्याचे पैसे आपण EMI ला भरले असते घे अख्खं लोन फेडलं घे सॉरी ओंकार 50 लाख रे 50 लाख बापरे देवच पावला 50 लाखाचं काय करायचं रे आपण. काय करायचं काय तुला सांग आपण सांग तुला काय करायचंय काय गाडी घ्यायची तुला कार घेऊयात नवीन. 4 बांगड्यांची कार बुक करून टाका आत्ताच्या आत्ता हे खरे अच्छे दिन आहेत आत्ता कळलं का तुला काय? काय नको आत कोण आलं. लॉटरीवाले मी लॉटरीवाले आलेत लॉटरीवाले आलेत नीट आपल्या लॉटरी लागली पप्पा परत झाला पप्पा लाखो पैसे हो पप्पा पैसे लाखो पप्पा पप्पा काय झालं तू पाणी आण तू पाणी आण पाणी आण पाणी आणते. ओ नाटकी बुवा ए सासरे बुवा उठा काय झालं काय सासरे बुवा पप्पा उठा ना असं काय करता पप्पा डोळे उघडा. काय झालं बरं वाटतं तुम्हाला पप्पा काय होतंय काय झालं काय रसिका हो पप्पा रसिका तुझी आई काय झालं याला तुझी आई गेल्या काय आई गेली पप्पा असं कसं झालं अचानक कशी गेली पप्पा तेव्हा एकाच दिवशी दोघांना लॉटरी लागली रसिका आई गेली म्हणजे काय तशी नाही गेली रसिका मग कशी गेली आई गेली आहे हे बघ बेटा काय झालंय तुझी आई आणि मी आम्ही रोज सकाळी असे वॉकला जातो ना तर काय झालं ते वॉकला जात असताना मी तिला म्हटलं तू पुढे मंदिरात जा मी इथे थांबतो कट्ट्यावर मित्रांसोबत सामाजिक विषयांवर चर्चा करतो पोरी टापत होतात ते अहो पप्पा ते नाही तर मी तिला म्हटलं तू जा मी थांबतो तर ती गेली परत आलीच नाही मला वाटलं परस्पर घरी गेली म्हणून मी घरी गेलो तर ती घरी पण नव्हते पण तेवढ्यात मला एक निनावी फोन आला त्या फोनवरचा माणूस मला जावई बापू असं म्हणाला की तेरी बुढ़िया को है ना ये कब्जा में रखा है तुमको सही सलामत पाहिजे होंगे तो 20 लाख रुपया दो अहो सासूबाई किडनॅप झाल्यात म्हणजे हे सांगा ना आधी होते काहीतरी पप्पा आई किडनॅप झाली अशी कशी कोणी नेलं असेल आईला एक मिनिट थांबा काहीतरी घोळ आहे मुळात तुमच्या बायकोला का कोण किडनॅप करेल अहो तुम्हाला घराला गळती लागली आहे पावसाळ्यात तुम्ही रस्त्यावरचा बॅनर चोरून आणता आणि ते छपराला लावता हसू नका अभिमानास्पद नाहीये ते तुमच्याकडे 20 लाख रुपये मागायची हिंमत कोण करताय मला त्याचीच काळजी वाटते की ह्या 20 लाख रुपये मी कुठून आणणार आहे रसिका कुठून म्हणजे पप्पा मी आहे ना मी आहे तुमचा जावई आहे आम्ही परके होत का पप्पा आणि योगायोग बघा पप्पा आजच आम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली आहे काय हो अभिनंदन अभिनंदन अरे वा अभी हम
पार्टी मांगता है का? हो, बायको किडनॅप झाली आहे, पार्ट्या कसल्या करताय? ये उसी के लिए है. काय किडनॅप झाली म्हणून? हाँ आएगा तो कटकट करेगा ना, तो अभी करेगा पार्टी. पप्पा काय बोलताय हो? नाही मी काय बोलतोय हा बघा. हे बघा आपल्याला 50 लाख मिळणार आहेत ना, त्यातले आपण 20 लाख रुपये देऊयात आणि आईला लगेच सोडवून आणूया. माझ्या बायकोला सोडून. एक काम करूया का आपण? प्लीज शांतपणे विचार करा, आपण थांबूया, जरा वेळ वाट बघूया. कस मला वाटतं तो गुंड आहे ना, गुंड तो आईंना परत आणून ठेवेल इथे. हो, हसू नका, हसू नका. गांभीर्य जरा जरा ठेवा गांभीर्य. हा, हे बघ, तुझी आई काय 2 दिवसावर सहन होणार प्रकरण नाही. ओंकार कसं बोलतोय? रिअलिस्टिक बोल, रिअलिस्टिक. तू हे करू नकोस. आपल्याला सहन होते का 2 दिवस? नाही होणार. त्या बिचाऱ्या परक्या किडनॅपरला कशी काय सहन होणार आहे मला सांग. तो आणून देईल इथे, वाटल्या साडी चोळी ओटी एक दागिना पण करून देईल, येईल इथे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला पर्सनली असं वाटतंय. कसं बोलतोस रे तू? तोंडावर लाज वाटायला पाहिजे तुला. माझी आई किडनॅप झाली ना, तुझी आई किडनॅप झाली असती तर रे. तर ही वाक्य तू मला बोलली असतीस, काय वेगळं झालं नसतं. ते पण बरोबर आहे. हा, मग आपण जरा थांबूया. चुकून किडनॅप झाले जावे बापू, पप्पा माझी वनी, माझी मितभाषिणी, सौभाग्यकांक्षिणी. कोणाबद्दल बोलताय ते? आई बद्दल. माझी अप्सरा. नक्की आईबद्दल बोलतायत? कशी राहत असेल ती त्या रावणांच्या कैदेत? कसं सहन करत असेल सगळं? हे वाक्य माझ्या मनात कम्प्लिटली उलट फिरतंय. म्हणजे कसा राहत असेल तो तिच्या कैदेत, कसा सहन करत असेल तो तिला. ओंकार बघा असं नका बोलू जावं बापू. नाही. मला फार काळजी वाटते हो तिची. माझ्या वनीला त्यांनी उपाशी ठेवला असेल तर. त्या राहणार आहेत. नाही पण तुम्हाला सांगतो जावई बापू, उपवासाच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला घरी डॉक्टर बोलवावा लागतो. कशाला? अपचन उपवास म्हणून खूप खाते, मग दुसऱ्या दिवशी डॉक्टर येतात. हल्ली तर महाशिवरात्रीला आधी डॉक्टर घरी येतात, पचनाच्या गोळ्या देतात, मग शंकर, मग क्लिनिक. तुमची एवढी आहे ना 20 लाखाची? माझी एवढी आहे 20 लाखाची. ती मग मोडा ना ती. वेड्यात का तुम्ही जावाय बापू? अहो एवढी मॅच्युअर व्हायला अजून 7 दिवस बाकी आहेत. आत्ता मोडली तर 758 रुपये मिळणार नाहीत मला. वेड्यात काय? बरोबर बरोबर आहे पप्पांचं. काय बरोबर आहे पप्पांचं? अरे स्वतःच्या बायकोसाठी हा 758 रुपये सोडत नाहीये आणि मला 20 लाख द्यायला सांगतोय हा माणूस. ओंकार ते 20 लाख तुला लॉटरीतून मिळणार आहेत. माझ्या पप्पांचे कष्टाचे पैसे आहेत ते, त्यांनी ते म्हातारपणासाठी ठेवलेत. अगं अजून किती म्हातारा व्हायचं यांना? हा? स्वर्गाचा ढग इथे आहे, हा बघ. म्हातारे होत आहेत आणि मी काय कष्ट नाही केले, खूप मालिश एक होत आहे. मिनिट, तू नको सांगूस मला हे. कोण? किडनॅपरचा फोन आहे. उचलला तुम्ही फोन? मग मोठ्याने बोला ना, ऐकू जाणार आहे त्याला. तुम्हाला कसं कळलं किडनॅपरचा फोन आहे? मगाशी आला होता ना तेव्हा सेव्ह केला होता, रिस्पेक्टेबल किडनॅपर. हुशार आहेत पप्पा. उचला फोन, उचला. स्पीकरवर ठेवा फोन. हेलो ए चमन. चमन वो 20 लाख दे रहा है क्या? क्या उड़ाओ तेरी बीवी को? तो जल्दी बोल, क्या डिसाइड किया? ये तू मेरा 1.5 दमड़ी का एवज लेके जाके मेरे को 20 लाख मांगेगा, मैं कैसा देंगा? ये अभी तू जो बोला, तेरी बीवी को सुनाओ क्या मैं? ये तुम कुटुंब में विस्तव डाल रहा है. ये तुम ऐसा मत करो. ये देखो क्या है, वो तुम्हारे के लिए करेंगा, मेरा नाता फटेगा, तुम्हारा खेल मेरा खेल खंडोवा. ये मत करो. हाँ क्या पैसा है क्या तुम्हारे पास? पैसे ओ तुम्हारे को पैसे का चाहिए है ना? वो है हमारा 20 लाख का, मैं देंगा तुमको. अरे नसीब का भी क्या खेल होता है देखोगे. मेरे जावई को 50 लाख का लॉटरी लगाऊंगा. भाई कितना? फिर से बोल. 50 लाख का. अभी मेरे को 20 लाख नहीं मांगता है, मेरे को पूरा 50 लाख चाहिए. मैं अभी फोन काट रहा है. सुनो. अरे यार का सांगितलं तुम्ही यार? लॉटरी लागले त्याला. टाळी कसले देताय तुम्ही? गप्प बसा तुम्ही. टाळी देताय त्यांना. ते बघ काय करतायत ते. काम ते स्प्रिंग नीट करा आधी स्वतःची. काहीतरी
झाली माझी चूक झाली झाली तुझं ये मावशी माझी चूक झाली मला माफ करा. कशी झाली मला किडनॅप करायची तुला मावशी चुकून तुम्हाला किडनॅप केलं हो. हा चुकून मला दुसऱ्यांना किडनॅप करायचं होतं पण चुकून तुम्हाला किडनॅप केलं म्हटलं आता किडनॅप केलंय तर घेऊया 20 लाख रुपये म्हणून तुम्हाला बोललो होतो की kidnap केलं. मी बोललो होतो सासूबाई मी यांना बोललो होतो तुम्हाला चुकून किडनॅप केलंय म्हणून केलंय ना हो, हो. हे नाग्या काय? मावशी एक मिनिट जरा पाय काढा ना हे बघा मी तुम्हाला जेव्हा किडनॅप केलं ना हे माझ्याशी बार्गेनिंग करत होते मी 20 लाख मागितले ना बार्गेनिंग करत होते अरे तुमच्याशी बोलता बोलता हिने हातातली रस्सी खाल्ली आणि स्वतःला सोडून घेतलं हे माझ्या बायकोचं वैशिष्ट्य आहे काय? ते भुकेच्या वेळी तिच्या हाताला काही लागलं की ती खाऊन टाकते लंचच्या टाइमला आम्ही सगळे 5-6 फूट लांब असतो एक मिनिट तुमचे वैशिष्ट्य आहे हा? वैशिष्ट्य आहे तुमच्या तुम्ही बार्गेनिंग केली बार्गेनिंग केली तुम्ही आणि तुम्हाला काय बोलला माहिती का काय? दीड दमडीचा असं पण बोलला हो सासूबाई दीडदमडीचा तर बोलले पण ते एवढी मोडायला पण तयार नव्हते मला म्हणे 7 दिवस राहिले 758 रुपये वाया जातील हा विस्तव डाला तुम्हाला माझ्यापेक्षा 758 रुपये महत्वाचे वाटले घ्या, घ्या. आणि मी काय दीड दमडीची आहे घ्या तुम्हाला आता कोणी किडनॅप केला ना एक पैसा देते काय बघा मी आता कशाला कोण करेल किडनॅप हा? ये चिंदी हा. इनको लेके जा किडनॅप कर इनको नको मावशी कशाला यांना इनको किडनैप कर बोला ना किडनैप कर इनको लेके जा और उधर से मेरे को फोन करने का क्या बोलने का कितना पैसा मांगने का 20 लाख इतना मांगेगा इसका 1 लाख हाँ मैं क्या बोलेगा हाँ. दीड दमडी का आदमी है ये 1 रुपयाचा पण कामाचा नाहीये किडनॅप कशाला करायचं तोंडावर बोला ना आता ये मेरे को फोन पे बोला ना दीड दमडी का बोला, बोला. मैं पण फोन पर बोलेगा दीड दमडी लेके जा इसको लेके जा चल चला नाही नाही बाबा मी तर लय मार खाल्लाय. चला. नाही, चला ना चला ना अरे पण मेरा जल्दी जल्दी लेके जा. एवढे गुडघे वाटले. हे कशाला करताय चला ना चला चला हा? चला. चल लवकर. मेरे को पण कशी झाली मला दीड दमडीची बोलायची त्यांना पण कळलं पाहिजे काय काय सहन केलंय हे बघ, आला कुठं कुठं फोन हा, घ्या. हा, उचला स्पीकरवर ठेवा हॅलो हॅलो मोठी मावशी सॉरी मावशी हा अहो यांना किडनॅप केलंय मी किसको तुमच्या नवऱ्याला फिर मेरे को 1 लाख रुपए चाहिए इतना 1 लाख फू अयो अरे दीड दमडीचा माणूस आहे 1 रुपये का भी औकात नाही आहे उनका वा 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 एकदम जोरदार झालं स्किट तुझी चाल आणि तुझी चाल ढकल मला जाम आवडली बघूया हा सर असे काय म्हणतायत सई राऊत आज प्रत्येक वाक्य बाजूला काढून काढून ते असं वाजवलं तुम्ही क्या बात आहे फार मजा आली रसिका मस्त नवरा बायको शोभलात एकदम फारच मस्त पृथ्वीक वा तुझ्या एंट्रीलाच आम्ही संपलो होतो खूप हसवलंस त्याबद्दल खूप धन्यवाद वनी आणि गौऱ्यानी पण येऊन धुमाकूळ घातला त्यांचंही खूप अभिनंदन कॉन्सेप्ट खूप आवडली आणि तुम्ही जिथे पोहोचवली त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं खूप अभिनंदन मस्त कीप इट अप गाईज खूप शुभेच्छा थँक्यू तर मंडळी आजचा भाग इथेच समाप्त होतोय आता आपली भेट होणार आहे पुढच्या भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा संगम